नमस्कार. मी मुकुंद बडवे. शासनाने जो काय प्रस्तावित कॉरिडॉर केलेला आहे तो भाविकांच्या सोयी सुविधा भाविकांसाठी केलेला असं ते म्हणतायत. पण तुम्ही आज जर माझ्या घरापाशी बघत असाल, ही दर्शन रांग आहे. इथं भाविकांना बेसिक गोष्टी त्यांनी शासनाने कुठल्या दिलेल्या नाहीयेत. आता जर कासारघाटापासून माणूस चढला तर त्याला प्यायला पाणी नाहीये, त्याला चप्पल ठेवायला चप्पल स्टँड नाहीये. भाविकांना बेसिक गोष्टी शासन देऊ शकत नाही आणि कॉरिडॉरच्या माध्यमातून एवढी मोठी आमच्या जागा ते संपादित करणार आहेत. तर आमच्या जागेत नक्की ते काय करणार आहेत? आज माझ्या घरात जर वारकरी बघितले, 50 वारकरी आहेत. माणशी 20 रुपये 30 रुपये 50 रुपये ते राहत आहेत. शासन एवढ्या ह्याच्यात देत आहे का? शासनाचं एक भक्त निवास आहे, मंदिर समिती बांधलेलं, 1500 रुपयाच्या खाली त्यांची रूम नाहीये. तर ह्या गोष्टीला आमचा पूर्ण शासनाच्या कॉरिडॉरला पूर्ण विरोध राहील. किती गुंठे माझं साधारण हे राहतं घर 2000 स्क्वेअर फूटचं ते जाणार, बाधित होणार आहे. अजून काय आहे? माझे नामदेव पायरीपाशी एक वाडा आहे, तिथं माझे दुकानं व्यवसाय सगळं बाधित होणार आहे. आणि आज जर हे कॉरिडॉरचं जर झालं तर आमचं जगणं अवघड होऊन जाईल. सरकार पैसे देत त्याबद्दल पैसे घेऊन काय करू साहेब? पैशानं काय होत असतंय? पैसे 2 दिवसात संपून जात आहेत. पण हे आम्हाला आमच्या पिढ्यानपिढ्या 7-7 8-8 पिढ्यापासून येणारे वारकरी आहेत, हे शिदा देतात, त्यांची दक्षिणा देतात, त्याच्यावर आमची उपजीविका चालते. आम्ही त्यात समाधानी आहेत. तुमचे शासनाचे पैसे घेऊन आम्ही करू काय आणि कुठं जाऊ? मग तुम्हाला प्रतिनिधी कोण भेटायला आलं का नाही सरकारकडून? कोण सुद्धा प्रतिनिधी आले काय नाही आणि दिशाभूल करतायत. नक्की काय करणार आहेत, कुठला प्लॅन आहे, आणि ते एक प्लॅन कुठला तर नकाशा दाखवते. तर सैनी मॅडम 1-2 वर्षापूर्वी आले, त्या महाराष्ट्र शासन प्रधान सचिव, त्यांनी असं सांगितलेलं की विठ्ठल मंदिर मध्ये धरून इकडे 100 जी काय त्यांचं मीटर आहे ते करणार आहेत. पण आज जर तो नकाशा बघितला तर कुणाला वाचवायचं आणि कुणाला घालवायचं अशा पद्धतीचा तो नकाशा दिसतोय. मग त्या नकाशा सुद्धा त्यांनी करताना अन्यायकारक केलाय आणि नक्की सांगत नाहीत की आम्ही काय करणार आहेत. नुसतं म्हणते भेटतो, करतो, येऊ देतो, ते देतो. कागदोपत्री अजून कुठल्याही अधिकाऱ्यांनी शासनाने आमच्या पुढे अजून काय ठेवलेलं नाहीये. त्यामुळे आमच्या या गोष्टीला 100% विरोध राहील. तुम्हाला नोटीस आली का? आम्हाला नोटीस म्हणून असं ऑफिशियल काय आलेलं नाही, नुसतं पत्र म्हणून देत आहेत, भेटायला या, आज मीटिंग आहे. आता 1-2 दिवसाखाली एक आली आहे. साधारण काल तारीख होती 30 तारीख होती 30 तारीख, आणि आम्हाला त्यांनी बॅक डेटेड 22 तारखेचं एक पत्र दिलंय की तुम्ही 13 तारखेपर्यंत हरकत घ्या म्हणून.